इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचं मराठी भाषेतील उपयोजित लेखन कौशल्य प्रकारातील अनुभव लेखन हे अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत। आज आपण शाळेत नेहमी होणाऱ्या बालसभेमध्ये तुमचा अनुभव काय या आशयावरचा तुमच्या शाळेत घेतलेल्या बालसभेबाबतचा अनुभव लिहा हा प्रश्न अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा, तसेच तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। प्रश्न, तुझ्या शाळेत घेतलेल्या बालसभेबाबतचा अनुभव तुझ्या शब्दात लिही। हा अनुभव लिहिताना विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत झालेल्या बालसभेचा अनुभव सहज व सोप्या शब्दात लिहिणे अपेक्षित आहे। चला तर अभ्यासूया हा प्रश्न, बालसभेबाबतचा अनुभव। आमच्या शाळेत दर महिन्याला बालसभेचे आयोजन केले जाते। बालसभा म्हटली की आम्हा मुलांना खूप आनंद होतो, कारण या सभेच्या आयोजनापासून तर नियोजनापर्यंत सर्वच कामे आम्हा मुलांना वाटलेली असतात। बालसभा होण्यापूर्वी पाहुण्यांना निमंत्रण देणे, बालसभेची तयारी करणे, बालसभेतील विषय, बालसभेतल्या चर्चा, प्रश्नोत्तरे यांसारख्या सगळ्या बाबींचे नियोजन आम्ही वर्गशिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या मदतीने करतो। प्रत्यक्ष बालसभेच्या दिवशी आम्हा मुलांना खूप काही शिकायला मिळते। कारण त्या दिवशी आम्ही एका जबाबदारीने काम करत असतो। बालसभा यशस्वी होण्यासाठी सर्व मुले प्रयत्न करतात। बालसभेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते। बालसभेमध्ये आम्हाला भाषण करण्यापासून सूत्रसंचलन करणेपर्यंत, तसेच पाहुण्यांना प्रश्न विचारणे यांसारखे छान अनुभव मिळतात। बालसभेनंतर अल्पोपहाराचीही व्यवस्था केलेली असते। अल्पोपहार वाटणे व सगळी कामे नियोजनबद्ध करणे यामुळे बालसभा ही एक प्रकारे आम्हाला मिळणारी प्रेरणा आहे। त्यातून आमचे व्यक्तिमत्व घडते। म्हणून मला बालसभा खूप आवडते। मित्रांनो, तुम्ही या निबंधामध्ये किंवा या अनुभव लेखनामध्ये तुमच्या स्वतःचे अनुभव, तुमच्या शाळेत झालेल्या बालसभेचं वर्णन करणं अपेक्षित आहे। सहज सोप्या शब्दांमध्ये तुम्ही ही रचना करू शकता आणि परीक्षेला पैकीच्या पैकी गुण प्राप्त करू शकता। सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा। धन्यवाद।